हाय मित्रांनो, इन्फ्रारेड चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत। आज आपण एका प्रोजेक्ट लोकेशनवरती आलोय आणि ह्या प्रोजेक्टची आपण तुम्हाला सगळी माहिती देणार आहे, तर व्हिडिओ अंतपर्यंत बघा। पहिला मी सांगतो तुम्हाला प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू। प्रोजेक्ट एक नामांकित डेव्हलपरचा आहे। ह्यांचे ईस्ट पुणेमध्ये खूप सारे प्रोजेक्ट ऑलरेडी डिलिव्हर्ड आहेत, काही ऑनगोइंग आहेत। आज आपण आहे PCMCच्या एका लोकेशनमध्ये, अकोर्डीला, ओल्ड मुंबई पुणे हायवे टच ह्या लोकेशनवरती 10 एकरमध्ये ह्यांचा हा प्रोजेक्ट येतोय। म्हाडा ह्या प्रोजेक्टमध्ये नसणार आहे, म्हाडा सेपरेट आहे। 10 एकर्सच्या लँड पार्सलमध्ये 6.8 एकर्सचा लँड पार्सल ओपन आहे, त्यामध्ये ॲम्युनिटी स्पेस असणार आहे। दॅट इज ऑलमोस्ट 70% ऑफ युअर स्पेस ओव्हर हिअर इज ओपन। ह्या प्रोजेक्टमध्ये 3 and 4, 4.5 अँड अबोवचेच वेरियंट्स भेटणार आहेत। 1 and 2 BHK नसणार आहेत। 3 BHKच्या वर जर आपण घर बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता। ह्यामध्ये तुम्हाला आपण 3 BHKचा एक सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओही दाखवू, जो 1241 स्क्वेअर फीटचा असेल। त्या व्यतिरिक्त 3 वेगवेगळे वेरियंट्स आहेत 3 BHKचे, ते आपण स्क्रीनवरती मेन्शन करू। 1.54 CR ऑल इन्क्लुसिव्हपासून प्राइसेस सुरू होत आहेत। 4.5 BHK देखील इथं अवेलेबल आहे। 2339 स्क्वेअर फीट कार्पेटचा, त्याचा देखील सॅम्पल फ्लॅट इथं रेडी आहे। त्याचाही व्हिडिओ आम्ही बनवला आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू। ह्या लोकेशनपासून मेट्रो तुम्हाला जी येणार आहे अकोडी स्टेशनची, ती 1 मिनिटाच्या अंतरावरती असेल। जी सध्या मेट्रो फंक्शनला आहे PCMCच्या मेट्रो स्टेशनपासून, तिथं तुम्हाला इथून हार्डली 5 ते 7 मिनटं लागतात तिथंपर्यंत पोहोचायला। आणि तिथून मग तुम्ही मेट्रो ॲक्सेस करू शकता टुवर्ड्स रामवाडी खराडी साईडला, आणि ह्या साईडला आपली हिंजेवाडीची फंक्शनल झाली तर इंटरचेंज करून हिंजेवाडी फेज 3 पर्यंतही जाऊ शकता। आणि जर सरळ गेला तर स्वारगेटपर्यंत ही मेट्रो फंक्शनल आहे। जवळपास इथं मॉल्स आहेत, डीमार्ट आहे, स्कूल्स आहेत, सगळंच लोकेशन डेव्हलप्ड आहे चिंचवडच्या आजूबाजूचं। त्यामुळं ह्या लोकेशनवरती जर घर बघत असाल तर हे वन ऑफ दी बेस्ट प्रिफर्ड लोकेशन आहेत, कारण इकडून चाकण साईडलाही कनेक्टिव्हिटी चांगली आहे, मुंबईला कनेक्टिव्हिटी चांगली आहे आणि सिटीमध्ये कनेक्टिव्हिटी चांगली आहे। ह्या प्रोजेक्टमधले जे ॲम्युनिटीज आहेत ते 4 वेदासच्या वरती आहेत। तर 4ही वेदासच्या प्रमाणे जे ॲम्युनिटीज आहेत त्या त्यांनी क्लासिफाय केलेत आणि त्याप्रमाणे त्यांनी इथं बनवलेले आहेत। तर ते सगळे आपण तुम्हाला डिस्प्ले करू। तुम्ही बघू शकता माझ्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला ते डिस्प्ले होत असतील। तर सगळेच ॲम्युनिटीज आहेत। ॲम्युनिटीजची खूप मोठी लिस्ट आहे, तर प्रत्येक ॲम्युनिटी मी तुम्हाला इंडिव्हिज्युअली ते एक्सप्लेन करणार नाही। ब्रोशर मागवू शकता तुम्ही आमच्याकडून, व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला टीमचा संपर्क करू शकता, स्क्रीनवरती दिसत असेल किंवा डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये असेल। कॉन्टॅक्ट करा, प्रोजेक्टचे डिटेल्स घ्या, ब्रोशर घ्या। चला आपण इथले सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ। 1241 स्क्वेअर फीट, दॅट इज 1241 स्क्वेअर फीटचा 3 BHK सॅम्पल फ्लॅट इथं रेडी आहे। बघू शकता स्क्वेअर फीटचे डायमेन्शन्स आणि 3 BHKचा वेरियंट। व्हिडिओ डोअर फोन कॅमेरा भेटणार आहे तुम्हाला ह्यामध्ये। याली कंपनीचं तुम्हाला डिजिटल लॉक भेटेल दरवाजाला। एंट्रन्स लॉबी ह्या प्रकारे डिझाईन केली जिने तुमची प्रायव्हसी एकदम असणार आहे। चला आत येऊ। दिस इज अ लिव्हिंग स्पेस। 11.6 × 17.1चं तुमचं लिव्हिंग स्पेस असणार आहे। सोबत तुम्हाला बाल्कनी आहे, बाल्कनी दाखवतो मी। बाल्कनी पण एकदम खूप सुंदर प्रकारे डिझाईन केली त्यांनी। 10.6 × 5.1ची तुम्हाला लिव्हिंगला अटॅच बाल्कनी भेटते, ज्यामध्ये हा सोबत स्पेस भेटतो। ह्यामध्ये तुम्ही आपल्याला असे प्लांट्स लावू शकता, गमले लावू शकता। ड्रिप इरिगेशन सिस्टम असणार आहे ऑटोमॅटिकली त्यामध्ये। परत चला आपण लिव्हिंगला जाऊ। लिव्हिंगच्या एक्झॅक्ट समोर तुम्हाला डायनिंग स्पेस दिसत असेल। अगेन 6 सीटर डायनिंग टेबल तुम्ही ह्यामध्ये बसवू शकता। ह्याचे सगळ्यांचे लेआउट्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करू, PDF आपण तुम्हाला व्हॉट्सॲपला पाठवू। किचन स्पेस बघून घ्या, एल शेप फॉर्मॅटमध्ये तुम्हाला किचन येतं। ऑलमोस्ट 8 × 11.5चे हे डायमेन्शन्स आहेत किचनचे। ड्राय बाल्कनी देखील ह्यामध्ये तुम्हाला सेपरेट आहे। प्रोजेक्टची USP तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये तुम्ही स्टार्टिंगच्या सेक्शन्समध्ये बघितलात। फ्लॅट बघून घ्या। अगेन ड्राय बाल्कनीमध्ये तुम्हाला एक सेपरेट सिंक येतो, डिश वॉशिंग तिथं करू शकता। वॉशिंग मशीनसाठी प्रोव्हिजन ड्राय बाल्कनीमध्ये केलेलं आहे। चला आपण बेडरूम्सकडे जाऊ। बेडरूम्स फ्लॅटच्या एकाच सेक्शनमध्ये आहेत। पहिला आपण किड्स बेडरूम बघू शकता। किड्स बेडरूममध्ये तुम्हाला एनलार्ज विंडोज भेटणार आहेत। खालची ग्लास फ्रेम फिक्स्ड असेल, वरचे विंडोज स्लायडिंगवाले असणार आहेत, मुव्हेबल असतील। ऑलमोस्ट नॉईज कॅन्सलेशन त्यामध्ये असणार आहे। ह्या साईडला आपलं कॉमन वॉशरूम आहे समोर एक्झॅक्टली किड्स बेडरूमच्या। त्यानंतर सेकंड बेडरूममध्ये जाऊ आपण। ही आपली पॅरेंट्स बेडरूम असणार आहे। पॅरेंट्स बेडरूममधून देखील तुम्हाला एक वॉशरूम अटॅच असणार आहे। अँड दिस इज अ स्पेशियस पॅरेंट्स बेडरूम। बेडरूम नंबर 2 तुमच्या फ्लॅटची। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला ह्या साईडला एक विंडो दिलेली आहे आणि ह्या साईडला एक विंडो असणार आहे। डे लाईट ह्या फ्लॅटमध्ये वास्तू कंप्लायंट फ्लॅट असल्यामुळं अशा प्रकारे डिझाईन केले की तुमच्या फ्लॅटमध्ये पूर्ण टाईममध्ये ज्यावेळेला आपण बाहेर उजेड आहे त्यावेळेला तुमच्या घरीही उजेड असणार आहे। चला फ्लॅटची सगळ्यात लास्ट बेडरूम, दॅट इज मास्टर बेडरूम आपण बघून घेतोय। 11 × 13.7ची आपली मास्टर बेडरूम असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला एक वॉकिंग क्लॉजेटचा स्पेसही भेटतो। ह्या प्रकारे आपण वॉकिंग क्लॉजेट लावू शकता आणि त्याच्या समोर एक्झॅक्टली तुम्हाला तुमची वॉशरूम भेटेल। 5 × 8 ह्याचे डायमेन्शन्स आहेत वॉशरूमचे।
वॉकिंग क्लोजेट होता 5.6 × 6.2चा आणि ह्या मास्टर बेडरूममध्ये तुम्हाला एक 11 × 4.1ची बाल्कनी देखील अटॅच भेटणार आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. 4.5 BHK देखील ह्या प्रोजेक्टमध्ये रेडी आहे सॅम्पल फ्लॅट. त्याचा आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आपण त्याची लिंक मेन्शन करू किंवा आय बटनवरती जरी तुम्हाला क्लिक केला तरी तुम्हाला लिंक भेटून जाईल. तो फ्लॅट पण बघा आणि व्हिजिट लवकरात लवकर करा आणि दिवाळीपर्यंत आपलं घर नक्कीच बुक करा.